तुला कळत नाही प्रियाला तुझ्याबद्दल काय वाटतंय ते? पण व्यंग, प्रिया म्हणाली होती की तिने माझा विचार मनातून काढून टाकलाय. क्या बात आहे. इतर वेळी 100 वेळा विचार करून निर्णय घेणारे आमचे राजे, आणि आता प्रियाने एकदा सांगितलं आणि लगेच विश्वास ठेवला. वा, प्रिया सपशेल खोटं बोलतीये आणि तू तिच्या बोलणार फसतोय. सत्यजित, काल रात्री सुद्धा मी तिला विचारलं येतेस का म्हणून, तयार नव्हती. आता सुद्धा खूप समजावून तिला घरी आणलंय. या मुलीचा काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. तोही लवकरात लवकर करायला हवा. प्रकरण हाताबाहेर चाललंय आणि ते खूप डेंजरस आहे. इथं तुझ्याबद्दल आम्हाला किती काय वाटतं याची तुला काळी मात्र परवा नाही ना. स्वतःच ठरवायचं आणि निघून जायचं. अगं कुठे जाणार होतीस तू? तुझं काय झालं असतं तर मी कोणाच्या आधारावर जगले असते का? चुकलं माझं. चुकलं असं बोलून भागतो वय. हे बघ, सत्यजितचा नाच सोडून दे. तुझ्या मनातून समज काढून टाक. मी आत्ता ठरवलं आणि लगेच तसं झालं. असं होतं. हे समज मनातून काढून टाक. अगं सत्यजित नाही आता तुझं मना. त्यानं आईला शब्द दिलाय, तो त्याचा शब्द नाही मोडणार. त्याला जाऊ दे, कामं रखडतील तिथे. हो तेच तर म्हणतोय मी, लगेच जायला हवं कारण उशीर होईल. मीटिंग संपवलं की संध्याकाळच्या संध्याकाळी मला पुण्याला जाता येईल. हा का तुम्ही उगाच चौगाच आग्रह करताय, मला जायला हवं. मी येतो. थांब विहंग, मी पण येते पुण्याला तुझ्या बरोबर. तू कुठेही जात नाहीयेस. दॅट इज फायनल. किती मेहनतीनं पुण्याला जायचं टाळलं होतंस ना ग तू. मग आणि पुण्याला जाऊन काय करणार आहेस तू? मी फक्त पुण्याला जायचं म्हणाले आणि बॅग भरायची तयारी केली तर सत्यजितने अडवलं मला. याचा अर्थ सत्यजित माझ्यावर प्रेम करतो, खूप प्रेम करतो. मंजिरी, तू तरी तिला विचारायला हवं होतंस का? तुझ्याशी तरी मोकळेपणानं बोलली असती ती. नाही, मी विचारलं तिला, पण तिने टाळलं. काही झालं असतं म्हणजे लोकांनी मलाच बोल लावला असता. आई, तुम्ही नका काळजी करू, मी बोलते तिच्याशी. सत्यजित, आजपर्यंत अशी एकही गोष्ट नाहीये जी मी ऐकली नाही. तुझी प्रत्येक गोष्ट ऐकली मी, आणि आजही तुझ्याच सांगण्यावरून निघाले होते. तेव्हा थांबवून घेतलंस. का केलंस तू असं? का थांबवलंस मला? बोल ना, का थांबवलंस? तुझी गरज आहे इथे. आईला, हत्याला, मंजिरीला. आणि तुला? प्रिया, मला तुझं भलं व्हावं असंच वाटतं. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. उत्तर हे आहे की मी तुला वाऱ्यावर सोडू शकत नाही, कारण तू माझी जबाबदारी आहेस. फक्त जबाबदारी? जिथे काळजी असते, जिथे जिव्हाळा असतो, तिथेच जबाबदारी असते. आज फार खुश दिसतायत बाईचं. सत्यजित आज पहिल्यांदा म्हणालाय माझी गरज आहे. मी इथे राहावं असं त्याला मनापासून वाटतंय, आणि इकडनं कुठेही जायचं नाही असं सांगितलंय त्याने मला. हो ना सत्यजित?